युकॅरियोटिक सेल मध्ये आपल्याला काय अंडरस्टँड करायचं लक्षात घ्या. सो वेन वी टॉक अबाउट युकॅरियोटिक सेल, आता प्रोकॅरियोटिक सेल आपली फिनिश झाली, आता आपण युकॅरियोटिक सेल बघणार आहे. सो युकॅरियोटिक सेल मध्ये तुम्हाला तर माहिती आहे डेफिनेटली या ठिकाणी काय असतो, न्यूक्लियस प्रेझेंट असतो. यस, न्यूक्लिओलस आहे, न्यूक्लियस आहे, वेल डिफाइंड बाउंड्रीज आहे. सो ऑल दिस थिंग्स आर प्रेझेंट हियर. दे हॅव वेल ऑर्गनाइज मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस अँड एन ऑर्गेनल. सो या ठिकाणी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट काय म्हणतो आपण की यांच्यामध्ये काय वेल ऑर्गनाइज मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल्स आहेत. so many organelles are there, they are membrane bound and they are well designed, well developed. स्वतः इव्होल्यूशन झालंय थोडं. and then here we are going to talk about what that is eukaryotic advanced form. सो यांच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस आहे, देन अगेन या ठिकाणी ऑर्गेनल्स आहे. सो न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट असते, देन ऑर्गेनल्स आहे लाईक मायटोकॉन्ड्रिया, देन अगेन क्लोरोप्लास्ट, त्यांना पण या ठिकाणी काय बाउंड्रीज आहेत, मेम्ब्रेन आहेत. प्रेझेन्स ऑफ मेम्ब्रेन गिव्स क्लिअर कंपार्टमेंटलायझेशन ऑफ सायटोप्लाझम. आणि या ठिकाणी मेम्ब्रेन मुळे काय झालं की क्लिअर कट या ठिकाणी डिव्हिजन झाले, कंपार्टमेंट बनलेले आहेत सायटोप्लाझमचे. सो मेनी डिफरंट काइंड ऑफ हियर वी कॅन से कंपार्टमेंट्स आर देयर बिकॉज मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल्स आहेत त्यांच्यामध्ये. सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट पहिल्या स्लाइड मध्ये काय आहे तर यांच्यामध्ये मेम्ब्रेन्स प्रेझेंट आहे खूप साऱ्या ऑर्गेनल्सला, जे की नव्हते कोणामध्ये. यस, तर आपण म्हणतो प्रोकॅरियोट्स मध्ये. दे हॅव कॉम्प्लेक्स लोकोमोटरी ऍज वेल एज सायटोस्केलेटल स्ट्रक्चर. तर मग लोकोमोटरी स्ट्रक्चर कोणते, सायटोस्केलेटल स्ट्रक्चर कोणते ते आपण बघू. आता इथे एवढं ध्यानात ठेवा, लोकोमोशनचे स्ट्रक्चर त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, सायटोस्केलेटनचे स्ट्रक्चर त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट. दर जेनेटिक मटेरियल इज ऑर्गनाइज इनटू क्रोमोझोम्स. यस, सो हियर वी आर गोइंग टू से व्हॉट, त्यांचा जो जेनेटिक मटेरियल आहे म्हणजे डीएनए, बरोबर, डीएनए. सो जीन्स पासून बनतो डीएनए आणि डीएनए पासून या ठिकाणी बनतो क्रोमोझोम्स. सो क्रोमोझोम मध्ये त्यांचे जेनेटिक मटेरियल जो असणार आहे, डीएनए जो असणार आहे, तो काय केलेला आहे, इट इज ऑर्गनाइज, वेल ऑर्गनाइज. सो इन दिस वे हियर वी आर गोइंग टू स्टार्ट द यूकॅरियोटिक स्ट्रक्चर. लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आता हे वेगवेगळे ऑर्गेनल्स आहे. दिस इज द सिक्वेन्स बाय विच वी आर गोइंग टू डिस्कस. दॅट इज द सिक्वेन्स ऑफ NCERT. रीडिंग स्टार्ट करा जरा. कोणी टेक्स्टबुक रीड केलंय का? एनीबडी रीड द टेक्स्टबुक. आज आपण या ठिकाणी यूकॅरियोटिक स्ट्रक्चर अंडरस्टँड करणार आहे, बरोबर. तर कोणी रीड केलंय का? NCERT टेक्स्टबुक रीड करा चला, बरोबर. लेक्चर जो आपला असतो ना, तो टॉपिक जरा रीड करायचा लेक्चरच्या अगोदर 10 मिनिटं है ना, आणि मग लेक्चर अटेंड करायचं. NCERT टेक्स्टबुक रीड करा. आपली भगवद्गीता आहे ती, है ना. सो भगवद्गीता रीड करायची आणि मग लेक्चरला यायचं. एंडो मेम्ब्रेन सिस्टीम मध्ये आपण बघतो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, गोल्जी अपॅरेटस आहे, लायसोझोम आहे, व्हॅक्युओल्स आहे. तर असे काही स्ट्रक्चर नव्हते प्रोकॅरियोट्स मध्ये, हे सगळे प्रेझेंट येते. गोल्जी अपॅरेटस, लायसोझोम, व्हॅक्युओल्स, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. देन यस, मायटोकॉन्ड्रिया आता डेव्हलप झालेला आहे. प्लास्टिड्स आहेत, रायबोझोम्स तर आपण बघितलं प्रोकॅरियोट्स मध्ये. सायटोस्केलेटन या ठिकाणी डेव्हलप झालंय. सिलिया अँड देन फ्लॅजेला, है ना. सो फ्लॅजेला आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, पण इथे नवीन स्ट्रक्चर आहे सिलिया. सेंट्रोझोम, सेंट्रिओल्स, जे की सेल डिव्हिजन मध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. न्यूक्लियस आहे, वेल डिफाईन, न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण त्याला असणार आहे. आणि मायक्रो बॉडीज, तर इंक्लुजन बॉडीजच्या ऐवजी आता या ठिकाणी मायक्रो बॉडीज. तर असं सगळं आपण आता या ठिकाणी डिटेलमध्ये एक एक जे सेल ऑर्गेनल्स आहेत ते अंडरस्टँड करू. वी आर गोइंग टू स्टार्ट द डिस्कशन ऑन यूकॅरियोटिक सेल अँड व्हेरी फर्स्ट दॅट इज सेल. सो सेल मेम्ब्रेन वर आपण डिस्कशन स्टार्ट करतो. सगळ्यांनी सेल मेम्ब्रेन आज समजून घेऊ. सेल मेम्ब्रेन, सेल वॉल है ना, या ठिकाणी आउटर कव्हरिंग पहिले समजून घेऊ आणि मग आउटर टू इनर एक एक सेल ऑर्गेनल आपण डिटेल मध्ये बघणार. विनय जॉईन झालाय का रे तू? काय प्रॉब्लेम आहे विनयचा? विनय, व्हॉट इज द इश्यू इफ इट इज जॉईन? सो यस, काही जणांनी रोल नंबर टाकलेले नसतील, टाकून घ्या. तेजस बोरसे रोल नंबर टाकलेला नाही. अथर्व रोल नंबर टाकलेला नाही. अथर्व तुला तर माहिती आहे ना, तेजसचं ठीक आहे. व्हॉट अबाउट अथर्वा? सो यूज युअर रोल नंबर. ओके, सो आपण या ठिकाणी बघतोय सेल मेम्ब्रेन. केमिकल स्टडीज ऑन ह्युमन RBC शो दॅट द सेल मेम्ब्रेन इज कंपोज्ड ऑफ लिपिड बायलेअर, प्रोटीन अँड देन कार्बोहायड्रेट. तर आपल्याला या ठिकाणी सगळ्यात पहिले हे महत्वाचं आहे, कोणावर स्टडी केल्या गेली? RBC वर. सो आपल्याला माहिती आहे RBC कुठे असते? ब्लड मध्ये असते. RBC म्हणजे रेड ब्लड सेल, असा एक शेप आहे त्याला, बाय कॉन्केव, दोन्ही साईडने कॉन्केव, अंतर्वक्र. आणि याच्यावर जेव्हा स्टडी केल्या गेली तर सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आता यांच्यामध्ये समजलं ऑब्विसली. सो अॅनिमल सेल आहे तर सेल वॉल तर नसणार आहे यांच्यामध्ये. तर या ठिकाणी काय डायरेक्टली सेल मेम्ब्रेन आहे. जेव्हा सेल मेम्ब्रेनची आपण या ठिकाणी जेव्हा स्टडी केली तेव्हा काय याच्यामध्ये सापडलं? ही डायग्राम आहे. सो अशी कशी कॉम्प्लेक्स डायग्राम.
तर ही जी लेअर आहे याला आपण म्हणतो लिपिड बायलेअर आहे. एक नाही 2 लेअर आहे लिपिडच्या, बायलेअर आहेत. आणि त्याच्यानंतर हे जे तुम्ही बघतायत हे प्रोटीन्स आहे, बरोबर. हा प्रोटीन झाला, हा प्रोटीन झाला, हा प्रोटीन झाला. आणि नंतर अजून म्हणतो या ठिकाणी या प्रोटीनला जो शुगर लागलेला आहे, दिस इज द शुगर. तर हा जो शुगर आहे, यस इट इज कॉल्ड एज कार्बोहायड्रेट. तर सेल वॉल आपण आता बघतोय की याच्यामध्ये नाहीये अॅनिमल सेलमध्ये, म्हणून डायरेक्टली स्टार्ट केला आपण सेल मेम्ब्रेन पासून. आणि सेल मेम्ब्रेन आपण बघतोय की 3 पार्ट पासून बनलेली आहे. एक लिपिड बायलेअर, पहिली गोष्ट कोणती, लिपिड बायलेअर, लिपिड पासून बनलेली, लिपिडच्या 2 लेअर आहे, बायलेअर म्हटलंय. आणि नंतर अजून काय या ठिकाणी प्रोटीन्स आहे, यस. सो 2 प्रकारचे प्रोटीन असतात, हे बघू आपण डिटेलमध्ये. आणि देन अगेन हिअर वी कॅन से ग्लायको म्हणजे कार्बोहायड्रेट पार्ट. सो कार्बोहायड्रेट पार्ट पण आहे ना. तर आता आपण डिटेलमध्ये अंडरस्टँड करू लिपिड्स, मेनली फॉस्फोग्लिसराइड्स. आता लिपिड कोणते तर फॉस्फोग्लिसराइड्स है ना. सो फॉस्फोलिपिड किंवा फॉस्फोग्लिसराइड त्याला म्हणून, ग्लिसराइड्स यू नोज दॅट फॉस्फेट ग्रुप त्यांना अटॅच असेल. सो दे हॅव आउटर पोलार हेड अँड देन इनर हायड्रोफोबिक टेल्स. आता मी तुम्हाला जरा स्ट्रक्चर डिटेल मध्ये दाखवणार आहे, सगळ्यांनी एकदम लक्ष द्यायचंय. आपण बघू सेल वॉल या ठिकाणी कशी दिसते. सो यस, आय एम गोइंग टू टेक हिअर व्हाईट बोर्ड. आणि आता याच्यामध्ये आपण बघतो की आता काय आहे की सपोज सेल वॉल आहे, तर सेल वॉल आता या ठिकाणी अशी आपण बघणार आहे स्ट्रक्चर. सपोज दिस इज द सेल वॉल है ना, अशी पूर्ण असणार आहे सेल, मी एवढीच काढली आहे. आता याच्यामध्ये आपण काय म्हणणार आहे की असे हेड्स असतील, ओके, आणि इथे पण असे हेड्स असतील. आता थोडं मी गॅप दाखवला त्यांच्यामध्ये समजण्यासाठी. डोंट जज माय हिअर कॅन से डायग्राम नका जज करू, वाटलं तर मी कलर चेंज करतो आता. आणि आता यांच्यामध्ये बघू असं आपण या ठिकाणी काय प्रेझेंट असणार आहे, यस हिअर वी कॅन से व्हॉट दॅट इज टेल. अशा टेल प्रेझेंट असणार, ओके. मुद्दामून सेपरेट सेपरेट काढल्या, कन्फ्युजन व्हायला नको तुमचं म्हणून. आणि असं बायलेअर आहे, ही एक लेअर झाली लिपिडची, दिस इज 1 लेअर, बरोबर. एवढी एक काय लेअर आहे लिपिडची, आणि ही दुसरी एक लेअर आहे लिपिडची. सो ट्राय टू अंडरस्टँड आपण काय म्हणतोय या ठिकाणी कशापासून बनलेली आहे. पहिले आपण लिपिड बद्दल, फॉस्फोलिपिड. फॉस्फोलिपिड पासून बनली. आपण कोणत्या चॅप्टर मध्ये बघितलं होतं फॉस्फोलिपिड, यू नो दॅट ऑलरेडी, बरोबर. ही सेल मेम्ब्रेन आहे, सेल वॉल नाही. जर सेल वॉल म्हटलं असेल चुकून तर अपोलो इथे लिहितोय मी, हिअर इट इज सेल मेम्ब्रेन, यस. सो व्हेरी करेक्ट रिया. बायोमॉलिक्युल मध्ये आपण बघितलं होतं फॉस्फोलिपिड. सो फॉस्फोलिपिड म्हणजे आपण बघतो फॅटी ऍसिड असतात आणि ग्लिसरॉल असतं जनरली. सो आता फॉस्फोलिपिड किंवा या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो फॉस्फोग्लिसरेट, सेम थिंग इज दॅट है ना. आपण काय म्हटलं या ठिकाणी ग्लिसरॉल, ग्लिसरॉलचं स्ट्रक्चर तुम्हाला जनरली माहिती आहे, COH COH अँड देन COH असं एक स्ट्रक्चर असतं. आणि मग इथे काय HH. सो हा झाला तुमचा ग्लिसरॉल, बरोबर. आणि मग इथे या ठिकाणी काय अटॅच होईल आता, तर फॅटी ऍसिड. फॅटी ऍसिड आपल्याला माहिती आहे RCOOH, बरोबर. आता यांच्यामधला वॉटर मॉलिक्यूल निघून जातो एवढा. सो हा वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल. इथे पण HOOCR, हा वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल एवढा, बरोबर. आणि आता इथे इथे या ठिकाणी फॅटी ऍसिड ऍड नव्हता, इथे काय ऍड होणार आहे, फॉस्फेट. सो असं रफ स्ट्रक्चर आहे आपण बघतो या ठिकाणी. आता हा जो फॉस्फेट मॉलिक्यूल आहे, तर हा ऍक्च्युली काय करतो, तर हा जो एवढा पार्ट आहे फॉस्फेटचा, तर हा या ठिकाणी हेड तयार करतो. दिस इज द हेड. आता आपल्या डायग्राम मध्ये ब्लॅकने दाखवलाय म्हणून मी परत इथे ब्लॅकने दाखवतो तुम्हाला, सो तुमचं कन्फ्युजन होणार नाही. सो हा झाला परत आपला हेड. सो हेड म्हणजे काय, आपला फॉस्फेट ग्रुप. आणि आता या ठिकाणी हे असं स्ट्रक्चर जे आहे ते एवढ्या पार्टने तयार केलं. आणि आता इथे बघतो आपण ही एक चेन आहे, ही दुसरी चेन आहे, 2 चेन आहेत ना. तर तसं आता या ठिकाणी बघू आपण की इथे 2 चेन होतील. सो ही एक चेन फॅटी ऍसिडची आणि ही दुसरी चेन फॅटी ऍसिडची, बरोबर. सो असं एक स्ट्रक्चर आहे. हे कशाचं स्ट्रक्चर आहे, फॉस्फोलिपिडचं, फॉस्फोग्लिसरेटचं. हा फॉस्फोग्लिसरेट आहे. आणि असे खूप सारे फॉस्फोग्लिसरेट मिळून, बरोबर, या ठिकाणी काय म्हणतात तुमची यस सेल मेम्ब्रेन. आता त्याचे 2 लेअर आहेत है ना. 2 लेअर कशा, तर आपण बघितली ही एक लेअर झाली आणि ही दुसरी लेअर झाली. तर ही अशी एवढी एक लेअर आणि त्याच्यावरची एक लेअर, तर अशी ही लेअर आहे. तर हे असं स्ट्रक्चर का बनवतात. पीपीटी दिसत नाही, पीपीटी दाखवतच नाही मी तुम्हाला, व्हाईट वर लिहितोय मी, ते दिसतंय का सगळ्यांना अल्केश, है ना. व्हाईट वर मी लिहितो, व्हाईट बोर्ड वर ते दिसतोय का ते मला सांगा. पीपीटी आता दाखवतच नाही मी तुम्हाला. इज व्हाईट बोर्ड इज विजिबल टू ऑल ऑफ यू. तुम्हाला व्हाईट बोर्ड विजिबल आहे का, यस. देन व्हॉट इज द इश्यू. तर आपण या ठिकाणी बघतो, यस हा जो पार्ट आहे ना जो फॉस्फेटने बनतो याला आपण म्हणतो हेड.
आणि हा पोलार ग्रुप आहे. पोलार म्हणजे चार्जेस, याच्यावर चार्ज असतील, सो पोलार हेड आहे. आणि आता ह्या ज्या दोन चेन आहेत ना, लेग्स त्याचे पाय, तर यांना आपण काय म्हणतो या ठिकाणी लेग्स नाही म्हणत, यांना आपण काय म्हणतो टेल. आणि हे टेल कसं आहे नॉन पोलार, टेल कसं आहे नॉन पोलार, बरोबर. सो ट्राय टू अंडरस्टँड असं का स्ट्रक्चर या ठिकाणी यांनी तयार केलंय. सो हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट हेड पोलार आहे. यालाच आपण काय म्हणतो की वॉटर लव्हिंग किंवा हायड्रोफिलिक. फिलिक म्हणजे लव्हिंग है ना, बरोबर. फिल बायोलॉजी म्हणजे काय, लव्ह बायोलॉजी, बरोबर. सो हायड्रोफिलिक, हायड्रोफिलिक म्हणजे काय, तर आपण म्हणतो वॉटर लव्हिंग. आणि हा जो पार्ट आहे नॉन पोलार टेल, हा कसा आहे, हा लिपोफिलिक म्हणजे लिपिड्स, लिपिड्सला लव करतो, म्हणजे वॉटरला हेट करतो है ना. हायड्रोफोबिक, फोबिया, वॉटरला कितीला घाबरतो, हायड्रोफोबिक. यस. तर हा पार्ट कसा हायड्रोफोबिक आहे. आणि जो टेल पार्ट आहे तुमचा तो कसा आहे, यस हिअर वी कॅन से हायड्रोफोबिक आहे. आणि कसं आहे या ठिकाणी लिपोफिलिक म्हणजे लिपिड्सला तो या ठिकाणी काय करणार आहे, अट्रॅक्ट करणार आहे, लव्हिंग नेचर आहे. सो ट्राय टू अंडरस्टँड असं का. आपण जेव्हा बोलतो या ठिकाणी, आता परत बघा, हे मी एक काढतोय सेल मेम्ब्रेन जस्ट फॉर युअर अंडरस्टँड, बरोबर. सपोज आता ही सेल मेम्ब्रेन पूर्ण काढली, तर असं स्ट्रक्चर काय आहे, तर आपण बघतो सेल मेम्ब्रेन मध्ये आतमध्ये काय आहे, बरोबर. सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये काय आहे, तर आपण बघतो सायटोप्लाझम, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि सायटोप्लाझम म्हणजे काय असतं या ठिकाणी, यस हिअर वी कॅन से इट इज मेड अप ऑफ वॉटर मेनली, है ना. आणि नंतर या ठिकाणी सेलच्या बाहेर पण काय आहे, तर आपण बघतो एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, ज्याला की आपण काय म्हणतो ईसीएफ, त्याला काय म्हणतो आपण ईसीएफ म्हणतो. आणि हे आयसीएफ, इंट्रासेल्युलर फ्लुइड, दॅट इज सायटोप्लाझम, ईसीएफ आहे, बरोबर. तर आपण काय म्हणतो की ईसीएफ म्हणजे हे पण वॉटर आहे, दिस इज ऑल्सो वॉटर. मग आता वॉटर बाहेर पण आहे, वॉटर आतमध्ये पण आहे. मग आता वॉटर बाहेर आहे म्हणजे कोणता पोर्शन येईल इथे, ऑब्विसली या ठिकाणी कोणता पोर्शन येईल, तर आपण बघू. वॉटर बाहेर आहे म्हणजे कोणता पोर्शन येईल, तर मी परत ब्लॅक काढतोय. हा कोणता पोर्शन आहे सांगा मला. हा वॉटर बाहेर येईल, सगळं वॉटर बाहेरच्या साईडला, म्हणजे इथे कोणता पोर्शन येईल, हेड येईल का टेल येईल, सांगा लवकर. तर बाहेर वॉटर आहे. आणि मग या ठिकाणी आतमध्ये काय येतील, तर आता आपण बघतो टेल. सो दिस इज द टेल, आतमध्ये टेल येतील. ऑब्विसली बाहेर काय येईल, हेड रिजन येईल, बाहेर हेड रिजन येईल आणि आतमध्ये टेल रिजन, बरोबर. पण आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. इकडे बाहेर वॉटर असल्यामुळे वॉटर लव्हिंग आहे, वॉटर फिलिक आहे ना, फिल वॉटर, बरोबर. तर हा हेड रिजन या ठिकाणी वॉटर फिल करेल. आणि हा जो पार्ट आहे लिपोफिलिक, तो आतमध्ये येईल. पण मग आता आतमध्ये पण तर वॉटर आहे ना, मग आतमध्ये पण वॉटर आहे. मग आता टेल जर आता या ठिकाणी जे सेकंड लेअर नसती, तर ही टेल कशामध्ये गेली असती, पाण्यामध्ये गेली असती. आणि पाण्यामध्ये गेले असते तर त्यांनी काय, आय हेट वॉटर, ती अशी दूर सरकली असते, आय हेट वॉटर, है ना. तर हा प्रॉब्लेम झाला असता. मग आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा, तर इथे परत काय आहे, तर हेड रिजन आहे, इथे परत काय आहे, तर हेड रिजन आहे. कोणाचा हेड रिजन आहे, आपण बघतोय फॉस्फोलिपिडचा, फॉस्फेट ग्रुप ऍक्च्युअली. आणि टेल कुठे आहे, आतमध्ये. आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता दोन्ही साईडला या ठिकाणी हेड रिजन्स आहेत. आणि अशा प्रकारे स्ट्रक्चर तयार झालं. कोणाचं स्ट्रक्चर झालं, यस हिअर वी कॅन से बायलेअर, लिपिड बाय. तर आपण जे पहिले बघितलं होतं की या ठिकाणी कशापासून बनलेली सेल मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन बनलेली लिपिड्सने, कोणत्या लिपिड्सने, फॉस्फोलिपिड्सने, फॉस्फोग्लिसरेटने. आणि या ठिकाणी बायलेअर आहे, म्हणजे दोन लेअर्स आहेत. सो लिपिडच्या दोन लेअर. एवढं क्लिअर झालं का, कारण वॉटरच्या आतमध्ये पण पाणी आहे आणि बाहेर पण पाणी आहे, अंदर बी वॉटर आहे, बाहेर बी वॉटर आहे. आणि त्याच्यामुळे दोन्ही साईडला या ठिकाणी काय हेड. सो लिपिडने आता क्लिअर झालं. आता लिपिड नंतर या ठिकाणी प्रोटीन्स आहे, आणि प्रोटीन्स आणि नंतर काय कार्बोहायड्रेट आहे. तर आता आपण या ठिकाणी ते डिटेलमध्ये अंडरस्टँड करू की प्रोटीन कुठे असतात, कार्बोहायड्रेट कुठे असतात. तर आता याच इमेज मध्ये सांगून देतो मी. काही प्रोटीन जे आहेत ना, तर ते सपोज आता असे डायरेक्ट पूर्ण सेल मेम्ब्रेन मध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे हा कोण झाला आता, हा एवढा प्रोटीन पूर्ण सेल मेम्ब्रेन मध्ये प्रेझेंट आहे, हा प्रोटीन, बरोबर. आणि काही प्रोटीन जे आहेत ते असे या ठिकाणी फक्त अटॅच आहे, हा एक दुसरा प्रोटीन, बरोबर. सो असे दोन प्रकारचे प्रोटीन आहेत, दोन तीन प्रकारचे प्रोटीन आहे. पहिले हे दोन प्रकार समजून घ्या. सो जो पूर्ण या ठिकाणी, आता मी अजून एक काढतोय, हा पूर्ण सेल मेम्ब्रेन. सो जे पूर्ण सेल मेम्ब्रेन मध्ये प्रोटीन असतात त्यांना आपण काय म्हणतो या ठिकाणी, दे आर प्रेझेंट एम्बेडेड इनटू द पार्शली ऑर कम्प्लिटली इनटू द सेल मेम्ब्रेन. त्यांना आपण काय म्हणतो, यस इंटिग्रल प्रोटीन. त्यांना आपण काय नाव देतो, इंटिग्रल प्रोटीन. H2O म्हणजेच जेली लाईक स्ट्रक्चर का, नाही नाही नाही. सायटोप्लाझम म्हणजे जेली लाईक स्ट्रक्चर करणे. आणि आता जेली लाईक स्ट्रक्चर म्हणजे त्याच्यात वॉटर असणारच आहे ना. सो आपण काय म्हणणार, याच्यात वॉटर असणार आहे. आता हा पूर्ण वॉटर नाही ऍक्च्युली, सायटोप्लाझम, त्याच्यामध्ये सोल्युट्स पण आहे. आणि त्याच्यामुळे थोडं जेली लाईक स्ट्रक्चर त्याचं सेमी सॉलिड, पण त्यात वॉटर तर आहेच ना.
सो दॅट इज द इश्यू. क्लिअर? तर आपण इथे आता प्रोटीन बद्दल बोलतोय. दिस इज इंटिग्रल प्रोटीन विच इज प्रेझेंट इन सेल मेम्ब्रेन, आणि जो अटॅच असतो तो फक्त. तर दिस इज समवॉट हिअर वी कॅन से व्हॉट इट इज व्हॉट दॅट इज सरफेस प्रोटीन. हा कोणता प्रोटीन आहे? सरफेस प्रोटीन है ना. हे झाले प्रोटीन. आता या प्रोटीनला काय असतं अटॅच? तर या प्रोटीनला आता मी परत कलर चेंज करतो. तर हे जे इंटिग्रल प्रोटीन असतील किंवा सरफेस प्रोटीन असतील तर त्यांना या ठिकाणी ग्रीन कलर घेतो. तर यांना काय अटॅच आहे? तर आपण मग बघतो असा काही पार्ट अटॅच असेल, आणि दॅट इज हिअर वी कॅन से व्हॉट दॅट इज ग्लायको पार्ट. म्हणजेच त्याला आपण काय म्हणू त्या ठिकाणी? यस, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट दॅट इज शुगर पार्ट, किंवा त्याला आपण काय म्हणतोय? कार्बोहायड्रेट. तर अशा प्रकारे 3 पार्ट असतात. एक कार्बोहायड्रेट, दुसरा प्रोटीन, आणि तिसरा कोणता? लिपिड बायलेयर. सो इन दिस वे 3 गोष्टींपासून बनलेली आहे. भरपूर गोंधळ झाला आता या स्लाइडवर, म्हणून मी आता डायरेक्ट मूव्ह करतोय या आपल्या टेक्स्टबुकवर. अल्केश दिसतंय का तुला आता पीपीटी? नाउ कॅन यू सी द पीपीटी? परत शेअर करायची गरज आहे का? सो आपण या ठिकाणी बघतो, यस, फॉस्फोलिपिड हॅव आउटर पोलार हेड अँड इनर हायड्रोफोबिक टेल्स. येस. सो ऑलमोस्ट तुमच्या एक्झाम कॅन्सल झालेल्या असतील. सरकारला तुमची चिंता नाहीये. तुमच्या कॉलेजमध्ये काही सुरू आहे का 11वीचं? कॉलेजने पण तुम्हाला वाऱ्यावर सोडून दिलंय, बरोबर? पण आपण असं करणार नाही, है ना. जरी तुमच्या एक्झाम्स कॅन्सल झाले असतील तरी अभ्यास करा. आणि मी तुमचे या ठिकाणी रेग्युलर टेस्ट, रेग्युलर वायवा 11वीच्या चॅप्टर्सवर घेणार आहे, कारण इट इज द सिलेबस फॉर युअर नीट, है ना. या ठिकाणी आज वर्ल्ड हेल्थ डे आहे, आणि हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हेल्थ या ठिकाणी बरोबर कोणावर डिपेंडेंट आहे? डॉक्टर्सवर. आणि तुमचं एम या ठिकाणी आहे भरपूर जणांचं की डॉक्टर बनायचंय. आणि त्याच्यामुळे तुम्हाला 11वीचा सिलेबस जरी तुमच्या एक्झाम झाल्या नाही, तरी तुमच्या शाळेने सोडून दिलं, जरी तुम्हाला सरकारने सोडून दिलं, तरी आपण सोडणार नाही बायोसाठी. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर तर बायोच आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर रेग्युलर या ठिकाणी तुमच्या टेस्ट, वायवा वगैरे होत राहणार आहे, बरोबर. एक्स्ट्रा लेक्चर होत राहतील 11वीवर. मध्ये मध्ये मी 11वीचे लेक्चर्स पण, चॅप्टर्स पण रिवाइज करणार आहे, डोंट वरी. त्याच्यामुळे बिलकुल अभ्यास या ठिकाणी करत राहा, है ना. व्हॉट एव्हर द कंडिशन्स आर देअर, स्टे फोकस, है ना या ठिकाणी. सो द नॉन पोलार टेल ऑफ अ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन इज प्रोटेक्टेड फ्रॉम ॲक्वियस एन्व्हायरमेंट. तर आपण या ठिकाणी बघतोय की यांच्यामध्ये जे हेड आहेत, पोलार हेड आहेत, है ना, ते आउटर सरफेसला आहे, आणि इनर सरफेसला कोण आहे? हायड्रोफोबिक टेल्स आहेत, म्हणजे लिपोफिलिक टेल्स आहेत. सो द नॉन पोलार टेल, त्या नॉन पोलार टेल आहेत, त्या नॉन पोलर असतात नेहमी, ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आपल्याला माहिती आहे, 2 प्रकारचे हायड्रोकार्बन्स आहेत. दे आर प्रोटेक्टेड फ्रॉम द ॲक्वियस एन्व्हायरमेंट, वॉटर एन्व्हायरमेंट पासून ते प्रोटेक्टेड. सो एवढी स्लाइड क्लिअर झाली. एवढ्या या स्लाइडवर आपल्याला काय समजलं की जी सेल मेम्ब्रेन आहे, आरबीसीची सेल मेम्ब्रेन स्टडी केली, आणि त्यानंतर असं समजलं की 3 गोष्टींपासून ही सेल मेम्ब्रेन बनलेली आहे. लिपिडची लेअर आहे ती 2दा आहे, लिपिड बायलेअर. नंतर त्याच्यामध्ये प्रोटीन्स प्रेझेंट आहे, सरफेस प्रोटीन आणि इंटिग्रल प्रोटीन. आणि मग या प्रोटीनला काही काही ठिकाणी कार्बोहायड्रेट, शुगर अटॅच आहे, त्यांना आपण काय म्हणतो? ग्लायकोप्रोटीन्स सारखे, बरोबर. किंवा ते लिपिडला पण अटॅच असू शकतात, त्यांना लिपोप्रोटीन्स म्हणतो, है ना. सॉरी, काय म्हणतो त्यांना आपण? जर ते या ठिकाणी कार्बोहायड्रेट जर लिपिड्सला अटॅच असले तर ग्लायकोलिपिड्स, त्यांना ग्लायकोलिपिड्स म्हणतो. ओके. सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी स्ट्रक्चर अंडरस्टँड करतो सेल मेम्ब्रेनचं. या आता पुढे नेक्स्ट. सो वेन वी टॉक अबाउट सेल मेम्ब्रेन, तर आता लिपिड बायलेअर तुम्हाला समजली. ज्यांना नाही समजली इथे अजून या ठिकाणी या पीपीटीवर क्लिअर करा. काय म्हटलंय आपण या ठिकाणी? दिस इज द व्हेरी क्लिअर कट मेम्ब्रेन. ही आता एक फॉस्फोलिपिडचा हेड आहे, आणि फॉस्फोलिपिडचा हेड या ठिकाणी कसा आहे? दिस इज पोलार. आणि तुम्ही बघू शकता इथे एक चेन आहे फॅटी ऍसिडची, दुसरी चेन आहे फॅटी ऍसिडची. सो हे झाले 2 त्यांचे या ठिकाणी जे पार्ट आहे, यांना मिळून आपण टेल म्हणतो. आणि टेल कशी आहे? इट इज नॉन पोलार किंवा इट इज लिपोफिलिक, है ना, हायड्रोफोबिक, लक्षात घ्या, है ना. नंतर इथे पण असंच बघतो आपण, दिस इज हेड अँड दिस इज टेल. ओके. सो आता आपण या ठिकाणी बघतोय, यस, आता हा एक प्रोटीन आहे. आता हा प्रोटीन फक्त अटॅच आहे. हा प्रोटीन काय आहे? फक्त अटॅच आहे. तर याला आपण सरफेस प्रोटीन म्हणतो, किंवा याला एक दुसरं नाव आहे. याला आपण काय म्हणतो? अकॉर्डिंग टू एनसीईआरटी इट इज कॉल्ड एज पेरिफेरल. पेरिफेरी म्हणजे आउटर साइड. सो आउटर साइडला जो प्रोटीन फक्त अटॅच असणार आहे त्याला आपण काय म्हणतो? पेरिफेरल. आणि आता इथे बघा, इथे काय झालेलं आहे? सो हिअर वी आर गोइंग टू से, आता हा एक प्रोटीन आहे, हा पूर्ण एम्बिड झालेला आहे. सो दिस इज द प्रोटीन कम्प्लिटली एम्बिडेड, दिस इज द प्रोटीन अगेन कम्प्लिटली एम्बिडेड. तर हे दोन्ही प्रोटीन कोणते आहेत? इंटिग्रल प्रोटीन, बरोबर. हे दोन्ही प्रोटीन कोणते? इंटिग्रल प्रोटीन. आणि मग याच्यामध्ये हे फर्दर टाइप्स जे तुमच्या एनसीईआरटी मध्ये दिलेले नाहीये, चॅनल प्रोटीन अँड देन कॅरियर प्रोटीन, हे काय असतात मी तुम्हाला सांगेल डिटेलमध्ये पुढच्या स्लाइडवर. पण हे दोन्ही प्रोटीन या ठिकाणी पूर्ण सरफेस या ठिकाणी
लिपिडच्या लेअर मध्ये एम्बिडेड झालेले आहेत, पूर्ण कम्प्लिटली प्रेझेंट आहे आणि त्याच्यामुळे यांना आपण काय नाव देतो, इंटिग्रल प्रोटीन. एवढं समजतंय. आणि यस, काही या ठिकाणी जो लिपिड पार्ट आहे, सॉरी, जो या ठिकाणी कार्बोहायड्रेट पार्ट आहे तो कोणाला अटॅच आहे, काही प्रोटीन्सला अटॅच आहे, त्याला आपण काय म्हणतो, ग्लायकोप्रोटीन. Sometime here we can say it is attached to the what, that is lipid layer also. त्याला आपण काय म्हणू या ठिकाणी, ग्लायकोलिपिड्स. ओके. सो रेशो ऑफ प्रोटीन अँड देन लिपिड व्हॅरीज इन डिफरंट सेल. प्रत्येक सेल मध्ये वेगवेगळा आहे. पण आपण स्टडी कोणामध्ये केली होती, आरबीसी मध्ये. आणि आरबीसी मध्ये तो किती आला या ठिकाणी, यस, हियर वी कॅन से 52% प्रोटीन. 52% सेल मेम्ब्रेन मध्ये काय प्रेझेंट आहे, तर प्रोटीन म्हणतोय आपण. दोन्ही प्रकारचे प्रोटीन है ना, पेरिफेरल प्रोटीन ऍज वेल एज इंटिग्रल प्रोटीन है ना, सरफेसला अटॅच असतील किंवा आपण या ठिकाणी काय म्हणतोय, पूर्ण एम्बिडेड झालेलं. सो 52% प्रोटीन आहे. 52% प्रोटीन आणि 40% काय आहे, 40% या ठिकाणी लिपिड्स आहे. 40% या ठिकाणी लिपिड्स आहे. कोण सांगेल का मला मग कार्बोहायड्रेट किती टक्के असेल? कोण सांगेल का कार्बोहायड्रेट किती टक्के असेल? यस, ऑब्विसली. सो बाकीचे जे या ठिकाणी आहेत है ना, कार्बोहायड्रेट अँड देन कोलेस्ट्रॉल दोन्ही मिळून या ठिकाणी ऑलमोस्ट या ठिकाणी किती असणार आहे, 8%. बरोबर. सो दोन्ही मिळून या ठिकाणी किती असणार आहे, 8%. हेमांगी गच्चीवर बसली का तू? घरात रेंज नाही आहेत? हेमांगी, शिक्षणासाठी काय काय करावं लागतं सर, कसं सांगायचं तुम्हाला? ओके. सो आपण या ठिकाणी बघतोय, मयंक येतो मी त्या पॉइंटवर, थांब जरा, पहिले हे समजून घे काय सुरू आहे ते समजून घे. नवीन पॉइंट आपण सुरू करू नेक्स्ट स्लाइडवर. फ्लुइड आहे की नाही आहे ते मी सांगतो तुला. पण इथे बघा, एवढं प्रमाण समजून, सर हे महत्वाचं आहे का, हे पाठ करायचं का? यस, हे लक्षातच ठेवायचं. सेल मेम्ब्रेन मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, 52% प्रोटीन आहे, 52% या ठिकाणी प्रोटीन आहे. दिस कॅन बी एमसीक्यू है ना. 40% काय या ठिकाणी लिपिड आहे, 40% लिपिड आहे आणि उरलेल्या 8% मध्ये काय येणार आहे, कार्बोहायड्रेट्स अँड देन या ठिकाणी कोलेस्ट्रॉल, ऑल सच थिंग्स. बरोबर. तर एवढं या ठिकाणी ध्यानात ठेवायचं. कोलेस्ट्रॉल पण लिपिड आहे, म्हणजे 8% तुम्ही सरळ म्हणा काय आहे, तर या ठिकाणी कार्बोहायड्रेट. ओके. सो एवढं ध्यानात ठेवा, प्रपोर्शन है ना, हे महत्वाचं आहे का. एव्हरीथिंग विच इज गिवन इन एनसीईआरटी, दॅट इज इम्पॉर्टंट. सो बेस्ड ऑन द एस ऑफ एक्सट्रॅक्शन, मेम्ब्रेन प्रोटीन्स आर ऑफ 2 टाइप्स. आता आपण प्रोटीन्स वर येऊ. बरोबर. हे जर तुम्हाला समजलं, लिपिड बाय लेअर. लिपिड बाय लेअर, एक लेअर कशाने बनलेली, हेड अँड देन टेल. बरोबर. दुसरी लेअर पण कशाने बनलेली, हेड अँड देन टेल है ना. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी लिपिडचं स्ट्रक्चर अंडरस्टँड केलंय. लिपिडची बायलेअर आहे आणि लिपिडच्या बायलेअर मध्ये प्रोटीन्स आहेत, 2 प्रकारचे प्रोटीन्स. एक प्रोटीन इंटिग्रल प्रोटीन. इंटिग्रल प्रोटीन म्हणजे काय म्हणतो आपण, पार्शियली और टोटली बरीड इन मेम्ब्रेन. आता इथे आपण बघतो ही मेम्ब्रेन आहे, आता याच्यामध्ये तो टोटली या ठिकाणी बरीड झालेला आहे किंवा पार्शियली जरी बरीड असेल तरी त्याला आपण काय म्हणू, इंटिग्रल प्रोटीन. समजतंय का, है ना, लक्ष देत चला है ना. गिरीश, कॅन यू टेल मी, आर यू देअर गिरीश, व्हॉट इज मीन बाय इंटिग्रल प्रोटीन? गिरीश सांगतो का? यश पाटील, कॅन यू टेल मी, कॅन यू आन्सर मी? Totally buried in the membrane. येस, करेक्ट आहे गिरीश, गुड है ना. गिरीश आर देअर, बरोबर. सो आपण या ठिकाणी म्हणतोय इंटिग्रल प्रोटीन म्हणजे जो पार्शियली आणि टोटली बरीड झालेला आहे मेम्ब्रेन मध्ये, त्याला आपण काय म्हणतोय, इंटिग्रल प्रोटीन है ना. हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, इंटिग्रल प्रोटीन. आणि मग पेरिफेरल प्रोटीन म्हणजे जो कम्प्लिटली बरीड नाही आहे, लाय ऑन द सरफेस ऑफ मेम्ब्रेन. इथे आपण बघतो हा फक्त सरफेसला अटॅच आहे. सो असा प्रोटीन जो फक्त सरफेसला अटॅच आहे त्याला मी पूर्ण, सर त्याला काळं करून टाकलं तुम्ही. पहिले चांगला होता पिंक, कशाला काळं केलं त्याला, ते महत्वाचं नाही. इथे बघा, हा कोणता प्रोटीन आहे ज्याला मी काळं करून टाकलं, इट इज कॉल्ड एज व्हॉट, पेरिफेरल प्रोटीन. याला आपण काय म्हणतोय, पेरिफेरल प्रोटीन है ना. 8% काय सांगितलं ना कल्याणी, कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट 8%. बरोबर. तर आता तुम्हाला प्रोटीन पार्ट समजला, कार्बोहायड्रेट पार्ट समजला आणि या ठिकाणी काय समजलं, लिपिड कॉन्सेप्ट. आता थोडस डिटेल मध्ये जातोय आपण. आणि डिटेल मध्ये जाण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, तर हिअर इट इज द सायंटिस्ट सिंगर अँड देन निकोल्सन. सिंगर आहे म्हणजे हा काही गाणं नव्हतं म्हणत, तर याने एक इम्पॉर्टंट शोध लावलेला आहे. आणि दुसरा एक सायंटिस्ट आहे, येस, हिअर इट इज कॉल्ड एज निकोल्सन. दिस इज निकोल्सन. स्पेक्ट आहे बघा त्याला. सो स्पेक्टवाला कोण आहे, निकोल्सन. दिस इज निकोल्सन, स्पेक्टवाला. आणि हा गाणं म्हणणारा कोण आहे, सिंगर. गाणं म्हणजे मी म्हणतोय बरं. एनसीआरटी पीडीएफ, ओके ओके. पण नोट्स पाठवल्या आणि पीपीटी पाठवल्या त्या भेटल्या का तुला उदय? एनसीआरटी पण पाठवतो पीडीएफ, डोंट वरी. पण मी ज्या नोट्स पाठवल्या, पीपीटी पाठवली आहे, ती भेटली का तुला या चॅप्टरवर, ते सांग मला. आणि एनसीआरटी रीड करा. ओके, व्हेरी गुड. सो आज लगेच पीडीएफ पाठवून देतो एनसीआरटी ची. सो इट इज प्रपोज्ड बाय दिस सिंगर अँड देन निकोल्सन. सर ध्यानात ठेवायचं का, यस है ना, 1972. तर 1972 मध्ये, 1972 मध्ये
सिंगर आणि निकोल्सनने काय सांगितलं की सेल मेम्ब्रेनचं जे मॉडेल आहे ते कसं आहे, फ्लुइड मोझाईक. सो त्यावेळेस सगळ्यांना नवीन वाटलं की असं कसं, बरोबर. ऑल दे आर गेट सरप्राईज. त्यांना वाटलं की काय पण सांगताय सिंगर आणि निकोल्सन, पण नंतर समजलं की नाही, ते तर खरं सांगताय. सो फ्लुइड मोझाईक पहिले समजून घ्या या ठिकाणी. मोझाईक म्हणजे काय, मोझाईक कोणाला म्हणायचं. सो मोझाईक म्हणजे आपण काय म्हणतो या ठिकाणी, बरोबर. कोणी आर्टिस्ट आहे का, कोलाज माहिती आहे का तुम्हाला, आर्टिस्ट कोलाज, कोलाज कसं करतात, हाऊ द कोलाज पेंटिंग इज गेट प्रोड्यूस, एनीबडी नोज. सो दॅट इज मोझाईक पेंटिंग. मोझाईक म्हणजे काय, जेव्हा आपण खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ना या ठिकाणी एकत्र करतो, तेव्हा खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण एकत्र करतो आणि एक स्ट्रक्चर बनवतो, तर त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो या ठिकाणी, मोझाईक, किंवा त्याला दुसरं नाव काय, कोलाज. पण आता इथे कोलाज मॉडेल नाही म्हटलंय, मोझाईक मॉडेल म्हटलंय. सो आपण मोझाईकचा मिनिंग समजून घेऊ की खूप साऱ्या गोष्टी एकत्र करून जर आपण एखादी गोष्ट बनवतोय, छोट्या छोट्या गोष्टी एकत्र करून मोठी गोष्ट बनवतोय, तर त्याला आपण काय म्हणू या ठिकाणी, मोझाईक. आणि या दोघांनी काय सांगितलं, सिंगर आणि निकोल्सनने, की जी सेल मेम्ब्रेन ती मोझाईक आहे. ते पटलं सगळ्यांना की याच्यामध्ये लिपिड एकत्र आलंय, प्रोटीन एकत्र आलंय, कार्बोहायड्रेट एकत्र आलंय, मान्य आहे. पण त्याने काय सांगितलं की मोझाईक कसं आहे, फ्लुइड आहे. म्हणजे आतापर्यंत लोक काय विचार करत होते, सेल मेम्ब्रेन आपण स्ट्रक्चर अंडरस्टँड केलं, आपल्याला काय वाटलं की सॉलिड असेल, है ना, सेल मेम्ब्रेन म्हणजे अशी घट्ट असेल, सॉलिड असेल, बरोबर है ना. तर युअर कन्सेप्ट इज रॉंग. इट इज नॉट सॉलिड, इट इज फ्लुइड. क्या बात कर रहे सर, आम्ही तर विचार करतो सॉलिडची, नो, इट इज नॉट सॉलिड, इट इज फ्लुइड. बरोबर, ही कशाची बनलेली आहे, फ्लुइडची. आणि एवढंच नाही, तर त्यांनी अजून एक सांगितलं या ठिकाणी, अकॉर्डिंग टू दिस द कॉसी फ्लुइड, म्हणजे फ्लुइड सारखी, फ्लुइड सारखं जे नेचर आहे लिपिडचं, है ना, द कॉसी फ्लुइड नेचर ऑफ लिपिड अनॅबल लॅटरल मुवमेंट ऑफ प्रोटीन विद इन द ओव्हरऑल बायलेअर. तर यांनी अजून एक सरप्राइझिंग गोष्ट काय सांगितली, की ठीक आहे की हे फ्लुइड लाईक आहे, फ्लुइड सारखी आहे, सॉलिड नाही आहे, है ना, बरोबर. तर ही कशापासून बनलेली आहे, लिपिड पासून बनलेली आहे. आणि हे लिपिड जे आहेत ते या ठिकाणी फ्लुइड आहेत, लिक्विड आहेत. आणि एवढंच नाही, तर यांच्यामध्ये जे प्रोटीन्स आहे, हे प्रोटीन्स काय करतात, तर ते चेंज देअर पोझिशन कंटिन्युअसली. तर ते हे सगळे प्रोटीन्स काय करत असतात, त्यांचा पोझिशन कंटिन्युअसली चेंज करत असतात. they are able to, here we can say, transfer in this here we can say liquid, in this fluid, which is called as what, that is cell membrane. सो तुम्हाला ऐकायला थोडं विशेष वाटत असेल, आता पण मनाला पटत नसेल, तर त्यावेळेस सायंटिस्टला पटलंच नाही ते, की एकतर या ठिकाणी काही पण सांगतो राव की ही कुठे सेल मेम्ब्रेन अशी लिक्विड असणार आहे का. तर त्याने सांगितलं यस ती लिक्विड आहे. आणि नंतर कालांतराने ते समजलं की ते खरं बोलताय, लिक्विड आहे. आणि एवढंच नाही, तर त्याच्यामध्ये जे प्रोटीन आहे ते काय करत असतात, दे आर गोइंग टू चेंज देअर पोझिशन, बरोबर. प्रोटीन्स या ठिकाणी यांची मुवमेंट होते त्यांच्यामध्ये. अँड दिस ॲबिलिटी टू मूव्ह विदिन द मेम्ब्रेन इज मेजर्ड ॲज इट व्हॉट, दॅट इज फ्लुइडिटी. आणि ही जी त्यांची ॲबिलिटी प्रोटीन्सची, बरोबर, कार्बोहायड्रेट्सची, जी मेम्ब्रेन मध्ये या ठिकाणी मूव्ह करतात, तर यांना आपण या ठिकाणी काय म्हणतो, फ्लुइडिटी. म्हणजे ही जी या ठिकाणी सेल मेम्ब्रेन आहे याच्यामध्ये फ्लुइडिटी आहे ना, दॅट इज कॉसी फ्लुइड लाईक स्ट्रक्चर आहे यांचं, है ना. कॉसी म्हणजे सारखं, फ्लुइड सारखं, फ्लुइड लाईक, बरोबर. सो या ठिकाणी यांचं स्ट्रक्चर फ्लुइड सारखं आहे. आणि यांच्यामध्ये जे प्रोटीन्स आहे, कार्बोहायड्रेट आहेत, ते नेहमी मुवमेंट करतायत, ते नेहमी ट्रान्सपोर्ट करतायत, ते नेहमी या ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करतायत. सो दिस इज द हिअर वी कॅन से द मॉडेल विच इज गिवन बाय व्हॉट, दॅट इज सिंगर अँड निकोल्सन, हे दोन सायंटिस्ट आहेत. तर यांनी हा मॉडेल या ठिकाणी दिलेला. एवढं समजलं सगळ्यांना, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे. तर आता आपण सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर डिस्कस केलं. आता आपण या ठिकाणी काय बघणार आहे, फंक्शन. सो नाउ वी आर गोइंग टू डिस्कस व्हॉट एव्हर द फंक्शन्स ऑफ सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनचं फंक्शन बघणार आहे आपण, है ना. सो यस, व्हॉट एव्हर द फंक्शन्स ऑफ सेल मेम्ब्रेन. सो मेन फंक्शन जे आहे त्याचं या ठिकाणी काय, ट्रान्सपोर्ट ऑफ द मॉलिक्यूल. सेल मेम्ब्रेन मधून या ठिकाणी काय होणार आहे, बरोबर, भरपूर सारे, है ना, जे या ठिकाणी मॉलिक्यूल आहेत ते विल ट्रान्सपोर्ट फ्रॉम आउटर टू इनर और फ्रॉम इनर टू आउटर, है ना. या ठिकाणी खूप सारे मॉलिक्युल्स काय करतील, मुवमेंट टाकतील, है ना. बाहेरून आतमध्ये जातील किंवा आतून बाहेर जातील, है ना. आणि असं का, तर आपण डिटेलमध्ये बघू की यांचं ट्रान्सपोर्ट कसं होतं, वाय दिस ट्रान्सपोर्ट इज देअर. द मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्ह परमिएबल टू सम मॉलिक्यूल प्रेझेंट ऑन आयदर साइड ऑफ. तर ही जी मेम्ब्रेन आहे, आता आपण बघतो या ठिकाणी फॉस्फेटने बनलेली, लिपिडने बनलेली, फॉस्फेटने बनलेली, लिपिडने बनलेली आहे. आणि त्याच्यामुळे, बरोबर, जे हायड्रोफिलिक सबस्टन्स आहे, हायड्रोफिलिक सबस्टन्स आहे, तर हे या सेल मेम्ब्रेन मधून जाऊ शकतील का, नाही. कारण या ठिकाणी यांची टेल कशी आहे, यांची टेल कशी, लिपोफिलिक. आणि लिपोफिलिक आहे म्हणजे टेल काय करते, वॉटरला हेट करते. सो जर वॉटर आला या ठिकाणी, तर काय म्हणेल ते, दूर हो जाओ, है ना. हायड्रोफिलिक सबस्टन्स असेल, बरोबर, हायड्रोफिलिक सबस्टन्स, वॉटर म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू,
एखादा हाइड्रोफिलिक सब्सटेंस आला आणि तो जर म्हणाल की मेरे को अभी बाहर से अंदर जाना है, तो लिपिड क्या बोलेगा, लिपिड की टेल क्या बोलेगी, नहीं, है ना, ये नहीं हो सकता, तुम तो वाटर सोल्युबल हो, है ना, आई हेट यू, दूर हो जाओ, सो इट इज नॉट गेट परमिट. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी सिलेक्टिव्ह परमिएबल आहे आणि सिलेक्टिव्ह परमिएबल असल्यामुळे बरोबर या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन खूप इम्पॉर्टंट फंक्शन आहे कोणाचं, दॅट इज अँड ड्यू टू द फ्लुइड नेचर. आता याचं नेचर आपल्याला सांगितलं आहे ना, सिंगरने आणि निकोल्सनने सांगितलं की याचं नेचर सॉलिड नाही आहे, याचं नेचर कसं आहे, फ्लुइड आहे. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन कॅन हेल्प इन सेल ग्रोथ. तर याचे फंक्शन काय, सेल ग्रोथ म्हणजे ग्रोथ लवकर होईल सेलची, फॉर्मेशन ऑफ इंटरसेल्युलर जंक्शन्स. एखादं नाव सांगता का जंक्शनचं, आपण बघितले होते का जंक्शन, इंटरसेल्युलर जंक्शनचे नाव बघितले होते का, एखादं जंक्शनचं नाव सांगताल, टिश्यू चॅप्टर मध्ये बघितलं होतं आपण, गॅप, यस बरोबर, अटेरिंग जंक्शन, जिजे टिजे, यू नोज दॅट, है ना, गुड. प्लाझ्मोडेस्माटा अशी नावं तुम्हाला नवीन नाही येत आता, टिजे जिजे सगळे ऐकलेत तुम्ही, गुड, है ना. सो सगळे चॅप्टर कनेक्टेड बायोमध्ये, असं नाही की एक चॅप्टर झाला म्हणजे संपला त्याचा विषय, दुसऱ्या चॅप्टर मध्ये तो येणारच. सो या ठिकाणी फ्लुइड असल्यामुळे ते ग्रोथ साठी ऑब्विसली हेल्प करतील, बरोबर, जंक्शन्स फॉर्म करण्यासाठी हेल्प करतील, सिक्रिशन इझिली होईल. एंडोसायटोसिस काय असतं, तर या ठिकाणी एनगल्फिंग, बरोबर, सेल काय करू शकते, एनगल्फ करू शकते, म्हणजे कोणताही पार्टिकल्स या ठिकाणी त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊ शकतो फ्लुइड असल्यामुळे, आणि सेल डिव्हिजन मध्ये मदत करेल. हे सगळं का पॉसिबल आहे, कारण सेल मेम्ब्रेन कशी या ठिकाणी फ्लुइड आहे. आणि हे कोणी सांगितलं आपल्याला, निकोल्सनने सांगितलेलं आहे, सिंगर आणि निकोल्सन. तर एक इम्पॉर्टंट फंक्शन आपल्याला समजलं कोणतं, दॅट इज ट्रान्सपोर्टेशन. दुसरं आपल्याला या ठिकाणी फंक्शन समजलं, यस एनएमजे म्हणजे न्यूरोमस्क्युलर जंक्शन, है ना. तर आपण या ठिकाणी बघतोय सेल ग्रोथ मध्ये मदत करेल, सेल डिव्हिजन मध्ये मदत करेल, एंडोसायटोसिस, सिक्रिशन, बरोबर, जंक्शन फॉर्म करण्यासाठी मदत करेल. खूप सारे फंक्शन आहेत सेल मेम्ब्रेनचे. आणि आता यांच्यामध्ये जो पहिलं फंक्शन होतं ट्रान्सपोर्ट. सो ट्रान्सपोर्ट दोन प्रकारे होत आहे. एक प्रकार कोणता आहे, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, आणि दुसरा प्रकार आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. कशाचा डिफरन्स आहे, पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह मध्ये कशाचा डिफरन्स आहे, कौन बताएगा सबसे पहले बताएगा कौन, who is going to tell me very first? Yes, साक्षी, कल्याणी, मयंक, करेक्ट आहे, इट इज एटीपी. तिघच आन्सर करता, बाकीचे काय करता, बाकीचे मस्त झोपून ऐकताय का लेक्चर, यस, है ना. सो एटीपी एनर्जीचा डिफरन्स आहे, पॅसिव्ह मध्ये एटीपी लागणार नाही आपल्याला, आणि ऍक्टिव्ह मध्ये एटीपी लागेल, खूप जास्त एटीपी लागेल, बरोबर. सो आता आपण बघतो या ठिकाणी पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट समजून घेतोय आपण, व्हॉट एक्झॅक्टली हिअर वी कॅन से पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. So movement of molecule across the membrane along the concentration gradient. So motive force या ठिकाणी कोण आहे, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आहे. सो जास्त कॉन्सन्ट्रेशन पासून कमी कॉन्सन्ट्रेशन कडे जेव्हा मुवमेंट होईल, तर तेव्हा त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय, यस हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, दॅट इज पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. तर याला आपण काय म्हणणार आहे, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, है ना. आपण एक्झाम्पल्स बघू, बरोबर. आणि एक्झाम्पल मध्ये आपण बघतोय पहिले दोन प्रकार पडतात, एक सिम्पल डिफ्युजन आहे, दुसरा ऑस्मोसिस. सो सिम्पल डिफ्युजन म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणतोय, मुवमेंट ऑफ न्यूट्रल सोल्युट्स, जे पोलार नाहीये, जे आयोनिक नाहीये, न्यूट्रल सोल्युट्स आहे, तर त्यांची जी मुवमेंट होईल अक्रॉस द मेम्ब्रेन, त्याला आपण काय म्हणतो, सिम्पल. तर आता मी तुम्हाला थोडस सांगतो नेमकं काय आहे या ठिकाणी. ओके, सो आपण परत व्हाईट स्क्रीनवर आलोय. तर आपल्याला माहिती आहे ही काय झाली, सेल मेम्ब्रेन झाली. सेल मेम्ब्रेन कशी बनलेली आहे, एक मिनिट. ओके, सेल मेम्ब्रेन कशाने बनलेली आहे, तर तुम्हाला आता माहिती आहे, असे हेड असतील सगळीकडे, आणि नंतर टेल आहे, अशी टेल असेल, बरोबर, सगळीकडे. मी फक्त इथे काढली आहे, पण ही सगळीकडे आहे. सो अशी टेल आहे. डायग्राम काढायला वेळ लागतो, सो यू कॅन अंडरस्टँड. ओके, सो आता ही झाली तुमची काय, सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन मध्ये आपण बघतो ही टेल कशी आहे, इट इज लिपोफिलिक, आणि हे हेड कसे आहेत, दे आर हायड्रोफिलिक. आता सपोज आता कुठून कुठेही आहे ना, फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. फॉर एक्झाम्पल आपण बघतोय ग्लुकोज ब्रेकडाऊन झाला आपल्या सेलमध्ये, सेल्युलर रेस्पिरेशन, आणि या ठिकाणी आता ग्लुकोज ब्रेकडाऊन झाल्यावर काय बनतो, CO2. तो CO2 बनला, भरपूर बनला, CO2चं प्रमाण जास्त झालं, है ना. आता इथे काय असणार आहे, सेलच्या बाहेर, तर आपण बघू सेलच्या बाहेर असणारे ब्लड वेसल. मग आता या ठिकाणी आता हा CO2 काय करेल,
बरोबर. हा CO2 काय करेल आता आतमध्ये जास्त झाला ना, रेस्पिरेशन जास्त झाल्यामुळे CO2 जास्त तयार झाला. मग आता हा हळू निघेल. मग आता इथे येईल तो. आता इथे आल्यानंतर CO2 कसा आहे, CO2 या ठिकाणी स्मॉलर मॉलिक्युल आहे. बरोबर. CO2 स्मॉलर मॉलिक्युल आहे. CO2 या ठिकाणी गॅसियस मॉलिक्युल आहे. CO2 या ठिकाणी नॉन पोलार मॉलिक्युल आहे. त्याच्यावर कोणते चार्जेस नाहीये. इट इज नॉन आयोनिक. आयन्स नाहीये. बरोबर. नॉन चार्ज, त्याच्यावर काही चार्ज नाहीये. आणि त्याच्यामुळे हा न्यूट्रल सबस्टन्स आहे. थोडक्यामध्ये आपण याला काय म्हणू, हा न्यूट्रल सबस्टन्स आहे. तर आता हा CO2 काय म्हणेल, बरोबर, आता मला बाहेर जायचंय, कॉन्सन्ट्रेशन इकडे जास्त आहे, इकडे कमी आहे. सो हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन तो निघेल. आता इथे पूर्ण लिपिड आहे. लिपिडला म्हणाल तर दूर हो जाओ, बाजू हटो, दूर हो जाओ, बाजू हटो, असं करत 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 निघून जाईल, पुढे निघून जाईल ब्लड. है ना. आता ब्लड मध्ये काय ऑक्सिजन आहे सपोज. आपल्याला ऑक्सिजन लागतो. कशासाठी लागतो ऑक्सिजन, तुम्हाला माहिती आहे. सेल्युलर रेस्पिरेशनला ऑक्सिजन या ठिकाणी सेलमध्ये लागेल. ऑक्सिजन कमी आहे. बरोबर. कशाला लागेल ऑक्सिजन, तर ग्लुकोजला ब्रेकडाऊन होतो. तर मग आता ऑक्सिजन असा आला अगेन इट इज न्यूट्रल. तर तो म्हणेल या ठिकाणी हेडचा बिचारे हेड शांत आहे, ते म्हणतील काय प्रॉब्लेम नाही तुझा. प्रॉब्लेम कोण देतो, तर या ठिकाणी टेल. बरोबर. कारण ते काय लिपोफिलिक आहे. सो ओनली लिपिड न्यूट्रल सबस्टन्स किंवा लिपोफिलिक सबस्टन्स ते पास करतात. सो यांना म्हणेल टेलला दूर हो जाओ, दूर हो जाओ. ऑक्सिजन म्हणेल दूर हो जाओ, दूर हो जाओ, आणि आतमध्ये. आणि हे कसं होईल, फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. मी तुम्हाला नेहमी सांगतो की नेचरमध्ये नेहमी या ठिकाणी फ्लो कसा असतो, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन असतो. आणि याला आपण काय म्हणतो या ठिकाणी, सिम्पल डिफ्युजन. याला आपण काय म्हटलं, सिम्पल डिफ्युजन. आता आपण बघू या ठिकाणी, सपोज आता वॉटर आहे. वॉटर, आता इथे वॉटर खूप जास्त झालं बाहेर. आता वॉटर खूप जास्त झालं है ना. आता वॉटर जेव्हा ट्रान्सफर करेल, आता ऍक्च्युली त्याला या ठिकाणी अलाव करणार नाही, कोण अलाव करणार नाही या ठिकाणी टेल्स. पण ते वॉटर आहे. वॉटर थोडी जरी जागा भेटली तरी कसं तरी निघतं, तिकडून निघून जातं. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी थोड्या प्रमाणात, जास्त प्रमाणात नाही पण थोड्या प्रमाणात वॉटर मॉलिक्युल एंटर करतो. आणि जेव्हा वॉटर मूव्ह करेल तेव्हा त्याला आपण काय म्हणू, मी तुम्हाला आता ऑप्शन देतो. पहिला एक ऑप्शन सिम्पल डिफ्युजन, आणि दुसरा ऑप्शन देतो आता या ठिकाणी ऑस्मॉसिस. सो दोनच ऑप्शन आहे. काय म्हणता येईल, जेव्हा वॉटर ट्रान्सपोर्ट करेल तेव्हा आपल्याला काय म्हणता येईल, त्याला डिफ्युजन म्हणता येईल का ऑस्मॉसिस म्हणता येईल. व्हॉट डू यू से, अकॉर्डिंग टू युअर ओपिनियन, व्हॉट शुड बी द आन्सर. तर त्याचा आन्सर आता ए नाही येणार, डिफ्युजन नाही येणार. त्याचा आन्सर काय येईल या ठिकाणी, ऑस्मॉसिस. सो जेव्हा वॉटर मूव्ह करतो ना, त्याला आपण काय म्हणू या ठिकाणी, ऑस्मॉसिस. बरोबर. त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी, ऑस्मॉसिस. तर घ्या आता परत आपल्या पीपीटीवर, है ना. That is the definition. When movement of solute is there, that is diffusion, and when movement of solvent is there, then it is called as osmosis. केमिस्ट्री मध्ये थोडंसं तुम्ही बघा, तेव्हा तुम्हाला अजून क्लिअर होईल. सो आपण या ठिकाणी बघतो सिम्पल डिफ्युजन आपण केव्हा म्हणतो, जेव्हा न्यूट्रल सोल्यूटची मुवमेंट होते फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, तर तेव्हा त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय, डिफ्युजन. आणि जेव्हा मुवमेंट कोणाची होणार आहे, वॉटरची, है ना. बरोबर. वॉटरची मुवमेंट होईल तेव्हा त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी, ऑस्मोसिस. क्लिअर. सो जेव्हा वॉटर मुवमेंट करेल तेव्हा ऑस्मोसिस म्हणतो. हा पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचाच प्रकार आहे. आता ठीक आहे ना, हे तर झालं छोटे छोटे मॉलिक्युल्स होते, न्यूट्रल मॉलिक्युल्स होते, पोलार मॉलिक्युल्स होते. व्हॉट अबाउट सॉरी नॉन पोलार मॉलिक्युल्स होते. व्हॉट अबाउट द या ठिकाणी जे लार्जर मॉलिक्युल असतील किंवा पोलार मॉलिक्युल असतील त्यांचं काय. सो पोलार मॉलिक्युल कसे ट्रान्सपोर्ट करतो. सो पोलार मॉलिक्युल कॅन नॉट पास थ्रू दी नॉन पोलार लिपिड पाहिजे, है ना. आता जर इथे नॉन पोलर या ठिकाणी, सॉरी नॉन पोलर मॉलिक्युल छोटा मॉलिक्युल तर लगेच या ठिकाणी पास होऊन जातो. बघा हे सिम्पल डिफ्युजन आहे. एका ठिकाणी छोटे छोटे मॉलिक्युल्स होते आणि नॉन पोलर होते, तर हे इझिली पास होऊन गेले फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. सिम्पल डिफ्युजन. जर वॉटर आलं तर त्याला पण आपण काय म्हणू, वॉटर पण इझिली पास होऊन जाईल. दॅट इज ऑस्मॉसिस, है ना. आता इथे आपण काय म्हणतोय, आता जर पोलार मॉलिक्युल आहे म्हणजे त्याच्यावर चार्जेस आहे किंवा मोठे मॉलिक्युल आहे, आता यांना जर ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर आता हे मेम्ब्रेन मधून जाऊ शकतात का, नाही. मेम्ब्रेन मधून काय जाऊ शकणार नाही, कारण या ठिकाणी कोण आहे, तर आपण बघतो टेल. टेल काय म्हणेल, यार तो पोलार हो, आय हेट यू, आय हेट द पोलॅरिटी, आय हेट द चार्जेस, आय हेट द हायड्रोफोबिक, सॉरी आय हेट द हायड्रोफिलिक, है ना. तर हे हायड्रोफिलिक असल्यामुळे, बरोबर, पोलार असल्यामुळे आणि याच्यावर चार्जेस असल्यामुळे आता यांना लिपिड ट्रान्सपोर्ट नाही करणार. मग आता हे कसे जातील सेलच्या एका साईडला दुसऱ्या साईडला, तर दे विल, त्यांच्यासाठी स्पेशल अरेंजमेंट आहे, दॅट इज प्रोटीन. आणि मग प्रोटीन कोणते, सो दे रिक्वायर मेम्ब्रेन कॅरियर प्रोटीन फॉर देअर ट्रान्सपोर्ट. तर दोन प्रकारचे प्रोटीन्स असतात, है ना. या ठिकाणी आपण बघतोय दिस इज द प्रोटीन्स, बरोबर, है ना. आणि आता हा पूर्ण मेम्ब्रेन मध्ये, म्हणजे हा कोणता प्रोटीन येईल, पूर्ण मेम्ब्रेन मध्ये असलेला कोणता प्रोटीन येतो, पेरिफेरल येतो का इंटिग्रल येतो, दिस इज इंटिग्रल. आणि इंटिग्रल प्रोटीन मध्ये आपण बघतो की हे काय आहेत, सो दे आर हिअर वी कॅन से व्हॉट, दॅट इज कॅरियर प्रोटीन्स आर देअर. तर हे कॅरियर प्रोटीन आहे.
आता कॅरियर प्रोटीन मध्ये पण आपण बघतो या ठिकाणी काय आहे, तर एक असा प्रोटीन आहे ज्याच्यामध्ये क्लिअर कट या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी असा स्पेस आहे आणि या स्पेस मधून आता हे जे मॉलिक्युल्स आहेत फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर मॉलिक्युल ते पास करतात. सो इट इज जस्ट लाईक हिअर वी कॅन से व्हॉट, त्यांना फॅसिलिटी प्रोव्हाइड केली आहे आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणतो फॅसिलिटेड डिफ्युजन. आणि इथे बघू शकतो दुसऱ्या प्रकारचे प्रोटीन्स आहे कॅरियर प्रोटीन्स विच कॅन चेंज देअर शेप, तर त्यांचा शेप सुद्धा चेंज करू शकतात ते. आणि हे पण या ठिकाणी पोलार मॉलिक्युल काय एका साइडून दुसऱ्या साइडला ट्रान्सपोर्ट. बरोबर, एवढं समजलं तुम्हाला है ना. म्हणजे आतापर्यंत आपण या ठिकाणी बघितलं, बरोबर, काय काय बघितलं तुम्हाला परत व्हाईट बोर्डवर घेऊन जातो मी म्हणजे अजून क्लिअर होईल. यस, बघा. सो सपोज आता आपण असं इमॅजिन करू की या ठिकाणी तुम्ही आता सोनबर्डीवरून खाली उतरताय, बरोबर. सो आता जर या ठिकाणी मॉलिक्युल आहे ना, फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन, इथे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तर तो या ठिकाणी काय करेल मेम्ब्रेन मधून इझिली फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन इट विल कम. बरोबर, लिक्विड आहे, पाणी पण या ठिकाणी इझिली. सो जेव्हा सोल्यूट आला त्याला आपण म्हटलं डिफ्युजन, जेव्हा लिक्विड आला त्याला आपण काय म्हटलं ऑस्मॉसिस. ओके, आता या ठिकाणी आपण काय म्हणतो की काही कॅरियर आहेत आणि मग त्याच्यासाठी आपण त्यांना काय करतोय, अशी एखादी गाडी आहे, सपोज हिअर वी कॅन से व्हॉट दॅट इज अशी व्हेकल आहे. या व्हेकल मध्ये त्याला बसून आपण आणतोय. आता या व्हेकल मध्ये बसून त्याला आपण आणतोय तर त्याला आपण काय म्हणू, या ठिकाणी त्याला व्हेकल आपण या ठिकाणी दिलं ना, म्हणून त्याला फॅसिलिटी दिली, म्हणून त्याला काय म्हणतो आपण फॅसिलिटेड. तर याला आपण काय म्हणू फॅसिलिटेड. आता हा व्हेकल म्हणजे कोण होता, आपला प्रोटीन है ना. आणि हा जो या ठिकाणी सबस्टन्स आहे हा कसा आहे, हिअर इट इज व्हॉट पोलार सबस्टन्स. सो पोलार सबस्टन्स असेल तर तो डायरेक्ट नाही जाऊ शकत आणि मग तो प्रोटीन थ्रू जातो. आणि प्रोटीन या ठिकाणी हे कोणते कॅरियर आहे, आपण कॅरियर दिला म्हणजे त्याला काय म्हटलं आपण या ठिकाणी काय, इट इज कॉल्ड एज फॅसिलिटी. आणि आता आपण जेव्हा सोनबर्डीवर चढतोय म्हणजे खालून वरती, म्हणजे या ठिकाणी लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन, बरोबर. तर तेव्हा आपल्याला या ठिकाणी काय लागतील, तर लक्षात घ्या दोन्ही गोष्टी लागतील. एक तर कॅरियर पण लागेल आणि ऑब्विसली पेट्रोल म्हणजे एनर्जी म्हणजे या ठिकाणी एटीपी. सो मग आपण या ठिकाणी वरती जाऊ शकतो. आणि जेव्हा कॅरियर पण लागतोय आणि या ठिकाणी एनर्जी पण लागते तर त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, इट इज ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. याला आपण काय म्हणतोय ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. सो ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टला दोन्ही लागतील, कॅरियर पण लागेल आणि एनर्जी पण लागेल. एवढं लक्षात ठेवा है ना. बरोबर. सो आय थिंक आता तुम्हाला अशा प्रकारे या ठिकाणी समजलं असेल, क्लिअर झालं असेल की हे सगळे काय टाइप्स आहेत, बरोबर है ना. ठीक आहे, मग आता रिमेनिंग पार्ट जो आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टचा तिथून आपण आता उद्या डिस्कस करू. आता पहिले 15 जण थांबतील, बाकीचे लिव्ह करा. बरोबर, तुमचा टाइम झालेला आहे ना. सो 302 ते 316 रोल नंबर पर्यंत जेवढे आहेत ते थांबतील है ना. बाकीचे जा, त्यांनी कॅमेरा ऑन करा. यू कॅन स्टार्ट द कॅमेरा.